समोर सुरू असलेल्या प्रोग्रामच्या विंडोचे आकारमान आपण हवे तेवढे लहान किंवा मोठे करू शकतो। तसेच याच विंडोचे स्क्रीनवरील स्थान सुद्धा बदलू शकतो। यासाठी आपल्याला ही विंडो आधी रिस्टोर कंडिशन मध्ये आणावी लागेल। या विंडोचा आकार कमी जास्त करण्यासाठी माऊसचा पॉइंटर या विंडोच्या बरोबर बॉर्डरवर आणा। पहा, माऊसच्या पॉइंटरचा आकार बदलला। आता माऊसचे डावीकडील बटन दाबून धरून माऊस हलवा, म्हणजे माऊस ड्रॅग करा। पहा, प्रोग्रामच्या चौकटीचे आकारमान बदलत आहे। हीच क्रिया चौकटीच्या इतर बाजूने करून पहा। अशा पद्धतीने आपण प्रोग्रामच्या चौकटीच्या उजवीकडे, डावीकडे, वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने किंवा त्या चौकटीच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपण त्या प्रोग्रामची विंडो कमी जास्त करू शकतो। चौकटीचे आकारमान कमी जास्त करण्याचे हे कार्य आपण कीबोर्डद्वारे देखील करू शकतो। यासाठी कीबोर्डवरील अल्टरचे बटन दाबून धरून स्पेस बारचे बटन दाबा। या उघडलेल्या कंट्रोल मेनू बॉक्स मधील साइज ही आज्ञा देण्यासाठी एरो की आणि एंटरचा वापर करा। यानंतर एरो कीचा वापर करून चौकटीचे आकारमान हवे तेवढे कमी जास्त करता येते। पहा, अशा पद्धतीने। आणि यामधून बाहेर पडण्यासाठी एंटरचे बटन दाबा। पहा, याप्रमाणे आपण कीबोर्डचा वापर करून देखील चौकटीचे आकारमान बदलू शकतो। ज्याप्रमाणे आपण चौकटीचे आकारमान बदलले त्याचप्रमाणे चौकटीचे स्थान देखील बदलू शकतो। यासाठी माऊसचा बाण या चौकटीच्या सर्वात वरील पट्टीवर आणा। बाणाचे टोक साधारणतः पट्टीच्या मधोमध असायला हवे। आता माऊसचे डावीकडील बटन दाबून धरून माऊस हलवा, म्हणजेच ड्रॅग करा। पहा, ही विंडो स्वतःची जागा कशी बदलत आहे ते। ही विंडो इच्छित ठिकाणी आल्यानंतर माऊसचे बटन सोडा। विंडो हलविण्याचे हेच कार्य आपण कीबोर्डद्वारे देखील करू शकतो। यासाठी अल्टरचे बटन दाबून धरून स्पेस बारचे बटन दाबा। येणाऱ्या यादीतील एरो की आणि एंटरचा वापर करा आणि मूव्ह ही आज्ञा द्या। यानंतर एरो कीचा वापर करून विंडो हव्या त्या ठिकाणी हलवा। इच्छित ठिकाणी विंडो आल्यानंतर एंटरचे बटन दाबा। मित्रांनो, याप्रमाणे आपण मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर, मूव्ह आणि साइज या आज्ञा वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतो।